आईच्या गावात. भीमाशंकर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग. ओके. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ आणि 6वं भीमाशंकर. हा जो अंगठा आहे हा नाणाचा अंगठा आहे आणि खडापारशी. हा जो रस्ता 2023 मध्ये खराब होता तो अजूनही खराब आहे. कधी होणार माहीत नाही. मस्त रोड आहे हा, मस्त एकदम झकास. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. शिवरायांचं नाव घेतच भाऊक मला झालं. नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी निघाले आहे महादेवाच्या दर्शनासाठी. सह्याद्रीमध्ये वसलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं श्री भीमाशंकर यांच्या दर्शनासाठी. आम्ही मुंबईपासून निघणार आहोत. ठाण्यावरून कल्याणला जाऊन तिथून माळशेज घाटातून जुन्नरला पोहोचणार आहोत आणि परत येताना पुण्यावरून लोणावळा करत आम्ही मुंबईला परत येणार आहोत. त्यामुळे असा एक हार्ट शेप तयार होणार आहे महाराष्ट्राच्या नकाशावर. आणि तुमचे आशीर्वाद माझ्या प्रवासामध्ये नक्की असू देत ह्याची मी तुम्हाला विनंती करते. माझी जर्नी जी आहे ती तुम्ही नक्की बघत राहाल अशी मी आशा करते. सो चला, तुम्ही अजूनही माझ्या जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल मोर डिटेल्स. सी यू ऑन द रोड. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. जय श्रीराम. चलो, सी यू, बाय बाय. वाजले सकाळचे 4:30. मी निघते भीमाशंकरसाठी. आम्ही 4 जणी जात आहोत. बायकर बेब्समधील 4 जणी, मी, प्रियांका, अपेक्षा, आशी आणि बस झालं 4. सो येस, धमाल राईड असणार आहे. मेन रिझन हेच, मेन तर आम्हाला ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जायचं आहे. आता इथून मी ठाण्याला जाईन. ठाण्यावरून आम्ही 4 जणी पुढे जाऊ. ठीक आहे. आता आपण एकदम डायरेक्टली भेटूया उजेड पडल्यावर. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. माझा हा व्लॉग बघतच राहा. ओके, चलो. हिअर वी आर. आशू हाय. प्रियांका, अपेक्षा. चलो, अंदाजे 200 किलोमीटर्स फ्रॉम हिअर. 5 ते 6 तास लागतील आम्हाला, इन्क्लुडिंग ब्रेक वगैरे. सो लेट्स गो. चलो, आम्ही निघालो. सी यू ऑन दी घाट. डायरेक्ट माळशेज घाटलाच भेटू आपण. मध्ये चहा वगैरे पिऊ आम्ही काहीतरी आणि मग पुढे जाऊ. चलो. कल्याण फाटा. चिअर्स मुरबाड रोडवरनं बऱ्यापैकी काम चालू असल्यामुळे बरेच असे डायव्हर्जन्स तुम्हाला सापडतील आणि रोड बऱ्यापैकी खराब आहे. ठीक आहे. तर म्हणजे अगदी असं वाटते की ॲक्युप्रेशरचं मस्त असं एक छान मसाज मिळतो आहे पाठीला सध्या. आम्ही आता माळशेज घाटाच्या दिशेने कूच करत चाललो आहोत. बऱ्याच ठिकाणी मी ऑन नाही करू शकले गोप्रो, कारण की स्कोपच नव्हता काही. इतकं खडबडीत होतं की मी हँडवरून हात सोडू शकत नव्हते. पण हां, बऱ्यापैकी काम चालू आहे इथे, तुम्ही बघू शकता. आईच्या गावात. बाबा, काय हा प्रकार. लालबुंद असा हा सूर्यदेव खूपच सुंदर दिसत आहे. वाव, वातावरण खूप छान आहे. मस्त थंड वारा सुटलाय. माळशेज घाटात आम्ही आता शिरूच थोड्या वेळात. सुंदर. Let's have breakfast.
आजा पोहा टाइम अँड मिसळ टाइम. आम्ही इथे हॉटेल प्रांजली इथे थांबलो आहोत. इथून पुढे माळशेज घाट जवळच आहे. सो भीमाशंकरला पोहोचेपर्यंत अजून 3-3.5 तास वगैरे होतील, मध्ये आम्ही जर का ब्रेक वगैरे घेतला तर. पण आतापर्यंत खूप मस्त प्रवास चालू आहे. ओके, हॉटेल प्रांजलीमधून आम्ही आता निघतोय. वी ऑल आर गेटिंग रेडी. इट्स 7:56 आणि आम्ही आता इथून जवळजवळ 150 किलोमीटर अंतरावर 135 अप्रॉक्सिमेटली भीमाशंकर आहे. आणि लेट्स गो. अशी माइन टू. थँक्स डिअर. भीमाशंकर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग. ओके, सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ आणि 6वं भीमाशंकर. सह्याद्रीच्या कुशीत जिथे हे वसलेलं आहे तिथूनच भीमा नदीचा उगम होतो. तर भीमाशंकर हे नाव का पडलं तर शंकराच्या हातून भीमा नावाच्या एका राक्षसाचा वध झाला होता. ओके, सो आता भीमा कोण तर भीमा हा कुंभकर्णाचा मुलगा. कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ, हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. आता श्री प्रभू रामचंद्र यांच्या हस्ते जेव्हा कुंभकर्णाचा वध झाला त्यावेळेला भीमा जन्माला आला. ओके, कैटकी नावाची राक्षसीण ही त्याची आई. तिने सुरुवातीला तर त्याला दूर ठेवलं देवांपासून, पण तो जसा जसा मोठा होत गेला ना तसं त्याला कळायला लागलं की श्री प्रभू रामचंद्रांनीच त्याच्या वडिलांचा वध केलेला आहे. हे बघून, हे ऐकून त्याला सगळ्या देवतांचा त्याला खूप राग आला. तर त्याने काय केलं, ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने जगातला एकदम शक्तिशाली राक्षस म्हणून त्याला वरदान मिळालं. आता जेवढे पण लोक होती धरतीवर ती सगळी जण जेव्हा देवांची पूजा करायची तेव्हा हा राक्षस, हा भीमा जो आहे तो येऊन सगळ्यांचं पूजामध्ये व्यत्यय आणायचा वगैरे वगैरे. आणि त्याच वेळेला काय झालं, तिथे एक राजा होता कर्मरूपेश्वर. हा राजा शिवजींचा मोठा भक्त, महादेवांची रोज पूजा करायचा. त्या राजाला ह्या भीमाने बंदिस्त करून ठेवलं. त्याला म्हणजे महादेवाची पूजा करण्यात कधीही व्यत्यय येऊ नये म्हणून कारागृहात राहूनही त्या राजाने तिकडे एक पिंड बनवली आणि तिथे पूजा करायला सुरुवात केली. हे जेव्हा भीमाला कळलं तेव्हा तो कारागृहात त्याने राजाला मारण्याचा प्रयत्न केला. पण शिवजींचा मोठा भक्त असल्यामुळे शिवजी तिथे प्रकट झाले आणि त्यांनी भीमाबरोबर युद्ध करून भीमाला तिथे ठार मारले. आता शिवजींनी तिथेच वास्तव्य करावे ही राजाची इच्छा होती आणि त्याने जेव्हा शिवजींना म्हटलं की तुम्ही इथेच थांबा, जनतेसाठी तुमची गरज आहे, त्यावेळेला शिवजींनी तिथे आपलं स्थान प्रस्थापित केलं आणि तेच आता आपण भीमाशंकर म्हणून ओळखलं जातं. तर ही आहे एक प्राचीनकालीन कथा या भीमाशंकराची. आणि त्याच एका प्राचीनकालीन देवळाला बघण्यासाठी आम्ही 4 जणी 4 हिरकणी निघालो आहोत. आणि आमचा प्रवास आतापर्यंत खूप सुखरूप चाललेला आहे. 8 वाजलेले आहेत. माझ्या घरापासून 84 किलोमीटरचं डिस्टन्स आतापर्यंत कव्हर केलेलं आहे. स्टे ट्यून विथ मी. माझ्या चॅनलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मूवी टेल्स. माळशेज घाटात भेटूया. हा जो अंगठासारखा दिसतोय ना तो नाणेघाट आहे आणि त्याच्या बाजूला एक करंगळीसारखं जो माउंटन दिसतोय ना तो आहे खडापारशी. लहानपणी इथे क्लाइंब केलंय या दोन्ही पण याच्यावर. ट्रेकिंगसाठी यायचं आम्ही. तिकडे पुढे जे असं टोक दिसतंय ना ते आहे टकमक टोक. वाव. हा जो अंगठा आहे हा नाणाचा अंगठा आहे आणि खडापारशी. पावसात हिरवळीने बहरलेला माळशेज घाट आता मार्च महिन्यामध्ये एकदम रखरखीत दिसत आहे. पण तरी सह्याद्रीचं जे एक हे आहे ना सौंदर्य आहे ते प्रत्येक सीझनमध्ये तुम्हाला वेगळं वेगळं अनुभवायला मिळतील. म्हणजे हे काळेभोर दिसणारे दगड म्हणजे हे अट्रॅक्ट करतात जे क्लाइंबर्स असतात त्यांच्यासाठी. पावसाळ्यामध्ये ट्रेकर्स अट्रॅक्ट होतात.
पावसामध्ये इथे संपूर्ण धबधबे बघण्यात येतात, धबधबे पाहायला मिळतात आणि सगळे मुंबईचे पुण्याचे लोक इकडे येऊन निसर्गाचा अनुभव घेताना दिसतात. हा जो रस्ता 2023 मध्ये खराब होता तो अजूनही खराब आहे, कधी होणार माहीत नाही. आता येतानाचं सगळं पूर्ण रस्ता ॲक्च्युली खूप खराबच आहे. म्हणजे कुठे सगळं काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे, काही ठिकाणी आणखीन काही. म्हणजे बहुतेक ना गव्हर्नमेंट लक्षच देत नाही बहुतेक हे ठीक करण्यासाठी. पहिल्यांदा आलो तेव्हा मी इथे मॅगी वगैरे खाल्ली होती ह्या ठिकाणी. इथे बाप्पाचं देऊळ आहे, मारुती आहे, शिवलिंग आहे. हे बकरीज आणि हा एक इम्पॉर्टंट पॉइंट माळशेज घाटातला तो म्हणजे हा टनल. छोटासा आहे पण पावसात खूपच भारी मजा येते इथून चालवायला गाडी, कारण की कधी कधी समोरचं धुक्यात दिसत नसतं. आता तर थोडं रखरखीत आहे पण तरी देखील. माळशेज घाट उतरून आता आम्ही जुन्नरच्या दिशेने निघत आहोत. एक छोटासा ब्रेक घेतला होता लिंबू पाणी आणि असं काहीतरी पिण्यासाठी, कारण की ऊन खूप पडत आहे. टाईम चेक 10:30 वाजलेले आहेत. 128 किलोमीटर झालेले आहेत. आरामात निघालो आहे, मध्ये मध्ये थांबत निसर्गाचा स्वाद घेत, सह्याद्रीची मजा घेत उन्हाळ्यातली. काय हे काय जुन्नर अहमदनगर. पुणे, जुन्नर, ओझर, लेणार. शुअर, ओके. पुन्हा पुढे जाऊन न्यूटन घेतला आणि हेच आहे जुन्नरकडे जाणारा हा रस्ता. शिवनेरी किल्ला आपल्याला पाहता येईल रस्त्यामध्ये. अष्टविनायकमधील लेणाद्री क्षेत्र जे आहे ते देखील ह्याच भागामध्ये आहे. सो अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत जुन्नरच्या दिशेने. हा एक छान घाट लागला आहे आम्हाला रस्त्यात जुन्नरला जाताना. डांबराचे रोड असल्यामुळे खूप छान आहे रोड क्वालिटी आणि ह्याच्यावर असे कर्व्स टर्न मारायला खूप मजा येते. वाव, झाडाची खोडं बघितली कशी दिसतात, त्याची साल निघाली, त्याच्यावरचं कव्हर निघालं. आय थिंक उन्हामुळे असणार आणि पावसात पुन्हा नवीन लेअर येत असेल त्याच्यावर. पण छान आहे, रोड मस्त आहे. हेलो माय फॉलोअर्स अँड माय सबस्क्रायबर्स, लव यू ऑल गाइज. मस्त रोड आहे हा, मस्त एकदम झकास. ओझर क्षेत्र लेफ्ट साईडला. शिवरायांच्या पराक्रमाचे चिन्ह एक पाहू शिवनेरी किल्ल्याचे दर्शन नम्रपणे घेऊ आणि श्री क्षेत्र भीमाशंकर 68 किलोमीटर सरळ जायचंय. येस, शिवनेरी किल्ला आपल्याला पाहता येईल आता. स्वराज्य संकल्प श्रीमंत शहाजी राजे भोसले प्रवेशद्वार. शिवरायांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो. महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हाला मानाचा मुजरा. हा
शिवरायांचं नाव घेतच भाऊक वाला झालं. उफ. म्हणजे फिलिंग्स अशा आतून येतात जेव्हा आपण महाराजांचं नाव घेतो ना. सो जुन्नर क्रॉस करून आम्ही एका गावात शिरलोय आणि आता ह्या एका आडवाटेने आम्ही घोडे गावात पोचणार आहोत. गुगल मॅपने बरोबर असं सांगितले की नाही मला माहीत नाही, पण ॲज वी अंडरस्टँड गुगल आंटी ती आपल्याला शॉर्टकट दाखवायच्या नादात अशा छोट्या छोट्या रस्त्यातून घेऊन जाते. हे एक छोटंसं गाव आहे, आजूबाजूला शेती दिसते, बट आय एम नॉट शुअर की हा ॲक्च्युअल रस्ता आहे की नाही येते. पण ठीक आहे, घोडेगावात तर पोचू आपण आणि घोडेगावातूनच आपल्याला पुढे भीमाशंकरला जायचं. हाय, सो स्वीट. गुगल मावशी आता तुला फटके देणार आम्ही. पुन्हा फिरवलं तिने आम्हाला. म्हणजे एकदम एक शॉर्टकट मारायच्या नादामध्ये ना ही मावशी आम्हाला कुठूनही घेऊन चालली आहे. वाव. छोटासा ब्रिज आहे हा. अगदी एक बाईक जाईल जेमतेम एवढाच रुंदीचा हा ब्रिज आहे. वाव, सुपर्ब, झकास, शाबाश. भाई रुकना मत अभी यहाँ पे कोई. थांबा. हाँ नहीं, चालू करना पड़ेगा. आपको थोड़ा उतरना पड़ेगा. आप तुम्हाला थोडं ह्या साईडला येतील. हा, एक मिनिट. हाँ, थैंक यू. हो, थँक्यू गुगल मावशी. मस्त रोडवरून काढलंस तो आम्हाला. फायनली आम्ही पुन्हा मेन रोडवर आलेलो आहोत. आणि आय जस्ट होप की ती अजून आम्हाला कुठले शॉर्टकट नको देऊ देत. नेहमीच झालंय यार हे. हाय गाईज, दुपारचे वाजलेले आहेत 12:30 आणि 200 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. आता भीमाशंकर इथून फक्त एक 10 किलोमीटर वगैरे दूर आहे. पोचतच आहोत आम्ही आता इथपर्यंत. आतापर्यंतचा प्रवास एकदम छान मस्त झालाय. ऊन वाढलंय पण ठीक आहे, गाडी चालत राहत असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. घाट खूप आहेत ह्या रोडवर, पण रस्ते छान असल्यामुळे मजा येते गाडी चालवायला. भीमाशंकरमध्ये भेटू आता आपण डायरेक्ट. आश्रय क्षेत्र भीमाशंकर यायला आता 4 किलोमीटर बाकी आहेत आणि ही पूर्ण कारची लाईन दिसते आम्हाला. आय डोंट नो की हे भीमाशंकरसाठी आहे ही लाईन की आणखीन कशासाठी आहे.
झालंय, घाटात काही झालंय की? ओ माय गॉड. पुढे जाऊन लावते तर बॅटरी पण डाऊन होणार आहे गोप्रोची. लोक प्रायव्हेट गाड्या 2 ते 3 किलोमीटर आधीच मला वाटतं पार्क कराव्या लागतात आणि मग तिथून पुढे स्पेशल गाडीने जावं लागतं असा आमचा अंदाज आहे. 2 व्हीलर असल्यामुळे आम्ही पुढे घेऊन आलो आहे आता गाडी. पोचलोय भीमाशंकर बस स्थानकाजवळ. इथे काही लॉजिंग आणि होमस्टे दिसत आहेत. आम्ही विचार करतोय की 2-3 तासासाठी एखादं रूम घ्यायचं सो दॅट आमचे सामान वगैरे इथे ठेवता येईल, चार्जिंग पण करता येईल, गोप्रोच्या बॅटरीज आहेत, फोन आहे. आणि मग त्यानंतर इथून थोडंसं फ्रेश होऊन मग आम्ही देवळात दर्शनासाठी जाऊ आणि पुढे पण VIP दर्शन घेण्याचा प्रयत्न करू आम्ही. आतापर्यंतचा प्रवास खूप छान झालेला आहे. धन्यवाद तुम्ही माझ्याबरोबर आतापर्यंत असल्याबद्दल. माझ्या चॅनलला जर का माझं कॉन्टेंट जर का तुम्हाला आवडत असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल मोर डिटेल्स. स्टे ट्यून आणि नेक्स्ट पार्ट नक्की बघा. सी यू इन द नेक्स्ट पार्ट.